नमस्कार सिंधुदुर्ग. बदलतय जग, बदलतय तंत्रज्ञान आणि आता बदलतोय तुमच्या माहितीचा स्रोत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील इत्थंभूत घडामोडी आता अधिक वेगाने आणि थेट. जनतेचा बुलंद आवाज आणि सत्याचा निर्भीड शोध. सज्ज व्हा एका नव्या डिजिटल क्रांतीसाठी. सिंधुदुर्ग 24 तास. नवी ओळख, नवी ताकद, नवा प्रवास, नव्या जोमाने. लवकरच. तुमचा विश्वास आमची जबाबदारी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गालगत देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक हापूस आंब्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी आंबा काजू बागायतदार व्यापारी संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संघटनेने अचानक धाड सत्र राबवत संबंधित ठिकाणी पाहणी केली असता कर्नाटक हापूसची विक्री सुरू होत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर बागायतदारांनी आक्रमक भूमिका घेत संताप व्यक्त केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांनी नेमके काय सांगितले पाहूया या खास रिपोर्ट मधून. हा बघा, हा व्यापारी आहे आंब्याचा ओसरगावचा. याने तू सांग बाकीचं. आजच आंबे आणले. आजच म्हणजे दादा आम्ही आणतो एक पत्रा मित्राचे आंबे विकतो. तुझ्याकडे कर्नाटक आंबा आम्ही तुमचा सुरुवातीला देवगडच्या बॉक्स मध्ये कर्नाटकचे आंबे विकले. आपण बघा देवगड हापूस लिहिलंय आणि हा आज कर्नाटकचे आंबे आज इकडे देवगड हापूसच्या बॉक्स मधनं विकतोय. ओसरगाव टोल नाका येते पूर्णतः कर्नाटकची बघा हापूस विकत आहेत. नाव जाऊ आणि यांना आम्ही पूर्णतः स्टॉल जे आहेत ते उद्ध्वस्त केले आहोत शेतकरी म्हणून. हा हे नाव देवगड हापूस म्हणून दिले आहे आणि पूर्णतः हे कर्नाटकची रद्दी आहे. आणि त्याने पण मान्य केलं आहे की हा आंबा पूर्णतः कर्नाटकचा आहे आणि आणलाय कर्नाटकवरून. त्यामुळे जे कृषी अधिकारी किंवा इतर लोक सांगतात आमच्या देवगडला येऊन दाणे टाकतात अन्न भेसळवाले वगैरे, त्यापेक्षा तुमच्या जवळ आहेत 2-4 किलोमीटरवरती यांच्यावरती पहिली कारवाई करा. आणि प्रशासनाला पण सांगतो की हे पहिलं बघा आणि नंतर आंबा बघायचा न्याय देत नाही ते बघा. आणि बोल. नमस्कार. आज ओसरगाव टोल नाका इथे जे आंब्याचे स्टॉल लागलेत, खरं तर हे स्टॉल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्ण हायवेवर खारेपाटणपर्यंत हे स्टॉल लागलेत. आणि या स्टॉलवर देवगड हापूस म्हणून आपण बघू शकता. देवगड हापूसच्या बॉक्समध्ये हे कर्नाटकचे आंबे विकले जात आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे या बॉक्समध्ये कर्नाटकच्या न्यूजपेपरची रद्दी आहे. आणि आम्ही या ठिकाणी विचारणा केली असता या ठिकाणी हे आंब्याचे बॉक्स आम्हाला या ठिकाणी भेटलेत. आपण पुढच्या व्हिडिओत बघू शकता की हे सगळे आंब्याचे स्टॉल आम्ही उद्ध्वस्त करण्याच्या मनस्थितीत होतो. एकतर देवगड तालुक्यातला सगळा शेतकरी आंबा बागायतदार हा उद्ध्वस्त झालेला आहे यावर्षी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सगळा शेतकरी, रत्नागिरी जिल्ह्यातला सगळा शेतकरी या आंब्यांमुळे उद्ध्वस्त झाला आहे. आज जो मार्केटमध्ये रेट पडला आहे तो रेट पडलाय तो फक्त ह्या कर्नाटकच्या आंब्यामुळे रेट पडलेला आहे. आणि हे रत्नागिरीची देवगड हापूस रत्नागिरी हापूसच्या या बॉक्समध्ये ही रद्दी टाकून हे आंबे पर्यटकांची दिशाभूल करून विकत आहेत. त्याचा जाहीर निषेध करतो आणि हे स्टॉल उद्यापासून लागता कामा नयेत. खरं तर देवगड तालुक्यातल्या आंबा बागायतदारांवर या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. त्याचा व्हिडिओ गेल्या काही दिवसात आपल्यापर्यंत पोहोचला असेल. परंतु हे कर्नाटकचे आंबे विकणाऱ्या लोकांवर काही कारवाई होत नाही आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांच्याकडनं काय तुम्हाला पैसे मिळतात काय हे या ठिकाणी जाहीर करायचं आहे अन्न व औषध प्रशासनाने. मी ठाण्याचे आयुक्त जे बसतात अन्न व औषध प्रशासनाने त्यांना या ठिकाणी आव्हान करतो की लवकरात लवकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे कर्नाटकचे आंबे विकले जातात त्यांच्यावर कारवाई नाही केलात तर तुम्हाला हे महागात पडेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.